नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। तुम्ही पहिली नोकरी करणार असाल तर केंद्र सरकार 2 हप्त्यांमध्ये 1 महिन्याचा पगार किंवा जास्तीत जास्त 15,000 पर्यंत देणार आहे। म्हणजे नोकरी मिळवा आणि रोख रक्कमही घ्या। तसेच मालकाला दरमहा 3,000 रुपये मिळणार आहे। केंद्र सरकारने मंगळवारी 1.07 लाख कोटी रुपयांच्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे। चला जाणून घेऊया या प्रोत्साहनाचा लाभ कोणाला आणि कसा मिळणार आहे। पहिल्यांदाच केंद्र सरकार त्यांचा 1 महिन्याचा पगार किंवा जास्तीत जास्त 15,000 रुपयांपर्यंत देणार आहे। नवीन कर्मचारी नेमणाऱ्या नियोक्त्यांना 3,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे। 6 महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर पहिला हप्ता आणि 12 महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता अशा 2 हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची रक्कम देण्यात येईल। 2024 ते 25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्हची घोषणा केली आहे। पहिला हप्ता 6 महिन्यांनंतर आणि दुसरा हप्ता 12 महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर आणि वित्तीय साक्षरता कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल। 1.92 कोटी युवकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणाऱ्या या योजनेसाठी 1.07 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे। रोजगार वाढवणे आणि कंपन्यांना अधिक रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। ही योजना उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने टाकलेलं मोठं पाऊल आहे। यामुळे 2 वर्षात 3.5 कोटी नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे। ही योजना 2024 ते 25 च्या अर्थसंकल्पातील 2 लाख कोटी रुपयांच्या रोजगार पॅकेज योजनेचाच एक भाग आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत प्रथमच नोंदणी केलेल्या तरुणांना ELI योजनेचा लाभ मिळणार आहे। 1 महिन्याच्या पगारापर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त 15,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत सरकार 2 हप्त्यांमध्ये देईल। यासाठी किमान 1 वर्ष म्हणजे 12 महिने काम करणे बंधनकारक आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला EPFO कडे नोंदणी करावी लागेल। नोकरीचा कालावधी 6 महिन्यांचा असेल तर पहिला हप्ता तुमच्या खात्यात येईल आणि दुसरा हप्ता 1 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल। तसेच वित्तीय साक्षरता कार्यक्रमात सहभागी होणे बंधनकारक आहे। त्याशिवाय तुम्हाला प्रोत्साहनपर रक्कम मिळणार नाही। कर्मचाऱ्यांबरोबरच मालकालाही या योजनेचा लाभ मिळेल। ज्या कंपन्या नवीन कर्मचारी म्हणजेच पहिल्यांदा काम करणारे तरुण भरतील त्यांना सरकार आर्थिक प्रोत्साहन देईल। जर एखादी कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत असेल आणि नवीन कर्मचारी नियुक्त करत असेल तर प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याला दरमहा 3,000 रुपयांपर्यंत मदत मिळेल। हे प्रोत्साहन 2 वर्षांसाठी देण्यात येणार आहे, पण त्यासाठी काही अटी आहेत। 50 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांना किमान 2 नवीन कर्मचारी नियुक्त करावे लागतील। 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांना किमान 5 नवे कर्मचारी घ्यावे लागतील। कर्मचाऱ्याला कमीत कमी 6 महिने नोकरीत राहावे लागेल, जेणेकरून कंपनीला हे प्रोत्साहन मिळू शकेल। कंपन्यांना 10,000 रुपयांपर्यंतच्या वेतनावर दरमहा 1,000 रुपये, 10 ते 20,000 रुपयांच्या वेतनावर दरमहा 2,000 रुपये आणि 20,000 ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या वेतनावर दरमहा 3,000 रुपये प्रोत्साहन मिळेल। हे 2 वर्षांसाठी उपलब्ध असेल, परंतु कर्मचाऱ्याला कमीत कमी 6 महिने नोकरीत राहावे लागेल। ही योजना 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। त्यामुळे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत पहिली नोकरी मिळालेल्या तरुणांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट पासून पहिल्यांदा EPFO मध्ये नोंदणी करणाऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे। जर तुमची नोकरी ही योजना सुरू होण्याआधी असेल पण तुम्ही 1 ऑगस्ट नंतर EPFO कडे नोंदणी केली असेल तर तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता।